नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. 3 वर्षातून एकदा येणारी आणि अत्यंत शुभ आणि पवित्र महिना म्हणजे अधिक महिना. अधिक महिन्याची अमावस्या ही सोमवारी आलेली आहे, त्यामुळे ही सोमवती अमावस्या असणार आहे. अधिक महिना हा लवकरच संपणार आहे आणि अजूनही जर आपण अधिक महिन्यामध्ये पवित्र नदीमध्ये स्नान केलेले नसेल, दान धर्म केले नसेल, तर आपण या सोमवती अमावस्येच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून त्या पाण्याने स्नान करू शकतो, ज्यामुळे आपल्याला पवित्र नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होत असते. आपण आपल्या राशीनुसार अंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकू शकतो, त्यामुळे त्याचे आपल्याला शुभ फळ प्राप्त होत असते. अधिक महिन्यामध्ये केलेले स्नान, दान याचे आपल्याला अधिकाचे फळ प्राप्त होत असते. अधिक महिन्यामध्ये आपण जी काही पूजा करतो, उपासना करतो, आराधना करतो, तर यामुळे श्री हरी विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो. तसेच इतर वेळेला केलेल्या पूजेपेक्षा अधिक महिन्यामध्ये केलेल्या पूजेची आपल्याला कित्येक पटीने जास्त फळ मिळत असते. अधिक महिन्यामध्ये पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला सुद्धा तेवढेच महत्व आहे, परंतु प्रत्येक व्यक्तीला पवित्र नदीमध्ये किंवा गंगेमध्ये जाऊन स्नान करणे हे शक्य होत नाही. अशा वेळेला आपण घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून त्या पाण्याने स्नान करू शकतो. आपल्याला जर शत्रूचा त्रास असेल, शत्रुदोष असेल, शत्रू पीडा असेल, आपल्या वाईटावरती कोणी असेल, आपल्या घरामध्ये नकारात्मकता वाढलेली असेल, तर अवश्य आपल्याला अधिक महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे सोमवती अमावस्येच्या दिवशी काही वस्तू आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर त्यापैकी आपण आपल्या समस्येनुसार ती वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. त्याचप्रमाणे आपण आपल्या राशीनुसार सुद्धा त्या वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्या पाण्याने स्नान करू शकतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्याकडे जर गंगाजल असेल तर 4 थेंब गंगाजल आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे. गंगाजल हे अत्यंत पवित्र मानले जाते. नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्याची सामर्थ्य हे गंगाजलामध्ये असते. त्यामुळे आपल्याकडे गंगाजल असेल तर आपल्याला 4 थेंब गंगाजल हे अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे, ज्यामुळे या अधिक महिन्यामध्ये पवित्र नदीमध्ये स्नान केल्याचे आपल्याला पुण्य प्राप्त होत असते. गंगाजल नसेल तर आपण दुसरी वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकतो, ती म्हणजे हळद. ज्योतिषशास्त्रामध्ये हळद ही सकारात्मकतेचे प्रतीक मानली जाते. अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकून त्या पाण्याने स्नान केल्यामुळे नकारात्मकता नष्ट होत असते. आपले मन सुद्धा शुद्ध होत असते. आपल्या जीवनामध्ये चांगले बदल होत असतात. बऱ्याच वेळेला आपल्या मनामध्ये नकारात्मक विचार येतात किंवा वाईट विचार येतात. अशा वेळेला आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद ही सोमवती अमावस्येच्या दिवशी टाकायची आहे. त्या पाण्याने स्नान करायचे आहे. त्याचप्रमाणे हळदीचा संबंध हा गुरुग्रहाशी सुद्धा आहे. तर आपल्या कुंडलीमध्ये गुरुग्रह हा कमजोर असेल किंवा आपल्याला जर गुरुग्रहाची कृपा प्राप्त करायची असेल तर आवर्जून आपल्याला हळद जी आहे तर ते अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे. यामुळे गुरुचे दोष जे आहेत तर ते दूर होत असतात. त्याचप्रमाणे आपल्या वैवाहिक जीवनामध्ये अडथळे येत असतील, आपले लग्न जमत नसेल तरी सुद्धा आपण अधिक महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे सोमवती अमावस्येच्या दिवशी पण आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकू शकतो. यामुळे वाईट नजरेपासून सुद्धा संरक्षण होते. माता लक्ष्मीला हळद ही प्रिय आहे, त्यामुळे आपल्याला माता लक्ष्मीचा सुद्धा आशीर्वाद प्राप्त होत असतो. त्यानंतरची वस्तू आहे ती म्हणजे काळे तीळ जे आहे तर ते अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकतो. अधिक महिना हा श्री हरी विष्णूंना समर्पित आहे. त्याचप्रमाणे अमावस्या तिथी ही आपल्या पितरांना समर्पित असते. आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये जर काळे तीळ टाकले तर आपल्याला आपल्या पितरांचा आशीर्वाद प्राप्त होत असतो. त्याचप्रमाणे शरीरासाठी सुद्धा हे फायदेशीर असते आणि नकारात्मक लहरी नष्ट होत असतात. तसेच आपण दूध जे आहे तर ते सुद्धा अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकतो. 1 चमचा कच्चे दूध आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आणि या पाण्याने आपल्याला स्नान करायचे आहे. त्यामुळे आपला चंद्रग्रह जो आहे तो सुधारत असतो. आपला चंद्रग्रह जर चांगला असेल तर आपल्या जीवनामध्ये बरेच चांगल्या गोष्टी घडतात, बऱ्याच शुभ गोष्टी घडतात. त्यामुळे जर आपल्याला आपल्या चंद्रग्रह सुधारायचा असेल तर अधिक महिन्याच्या या शेवटच्या दिवशी चमचाभर कच्चे दूध आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्या पाण्याने आपल्याला स्नान करायचे आहे. त्याचप्रमाणे आपण मीठ जे आहे तर ते सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकतो. मिठामध्ये नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्याची शक्ती आहे, त्यामुळे मिठाचा वापर आपण नकारात्मकता नष्ट करण्यासाठी करत असतो. आणि जेव्हा आपण स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे मीठ टाकतो आणि त्या पाण्याने स्नान करतो त्यावेळेला नकारात्मकता नष्ट होते. त्याचप्रमाणे आपल्या स्नायूंच्या वेदना सुद्धा दूर होतात. आपल्या शरीरात
शरीरातील रक्तप्रवाह सुद्धा सुरळीत होतो. जेवढे या वस्तूंना धार्मिक महत्त्व आहे तेवढेच वैज्ञानिक महत्त्व देखील आहे. त्यामुळे आपण थोडेसे मीठ सुद्धा अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकतो. त्याचप्रमाणे आपल्याकडे असेल तर चमचाभर गुलाबजल सुद्धा अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकतो. नकारात्मकता नष्ट करणारा चांगला पदार्थ म्हणजे कापूर. तर आपल्याला कापूर जो आहे तर तो सुद्धा थोडासा चुरून अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचा आहे. त्यामुळे आपल्याला डोकेदुखी, अंगदुखीच्या जर समस्या असतील तर त्या नष्ट होतात आणि नकारात्मक शक्ती सुद्धा नष्ट होत असते. या झाल्या वस्तू की ज्या वस्तू आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्याने आपल्याला काय फायदा होणार. याचबरोबर आपण आपल्या राशीनुसार सुद्धा ही वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकतो. त्या कोणत्या राशीच्या व्यक्तीने कोणती वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये दिवशी टाकायची आहे तर आपल्या कुंडलीमध्ये ग्रहांची स्थिती जर चांगली नसेल, व्यवस्थित नसेल तर ग्रहांची स्थिती मजबूत करण्यासाठी आपण आपल्या राशीनुसार या वस्तू ज्या आहेत तर त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकतो. आता ज्यांची रास ही सिंह आहे तर अशा व्यक्तींनी अंघोळीच्या पाण्यामध्ये लाल फूल टाकायचं आहे. यामुळे आपला सूर्यग्रह शांत होता आणि सूर्याचे अशुभ प्रभाव हे दूर होत असतात. त्यामुळे सिंह राशीच्या व्यक्तींनी लाल फूल अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकावे. त्या पाण्याने स्नान करावा आणि स्नान झाल्यानंतर हे फूल जे आहे तर ते आपण एका झाडाखाली टाकू शकतो. त्यानंतर कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे. ज्यामुळे ज्यांची रास कर्कट आहे तर या राशीच्या व्यक्तींनी पांढरे फूल किंवा चमचाभर कच्चे दूध हे अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे. त्यामुळे चंद्रग्रहाचे अशुभ परिणाम नष्ट होतात. आपला चंद्रग्रह जो आहे तर तो सुधारतो. त्यामुळे कर्क राशीसाठी असणार आहे ते म्हणजे कच्चे दूध किंवा पांढरे फूल अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे. त्यानंतर मेष आणि वृश्चिक राशी ज्या आहेत तर त्यांनी गुलाबाचं फूल अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकावं. त्याचप्रमाणे कन्या मिथुन राशीच्या स्वामी बुध ग्रह आहे. त्यामुळे अंघोळीच्या पाण्यामध्ये जायफळाची थोडीशी पूड टाकायची आहे आणि त्या पाण्याने स्नान करायचे आहे. ज्यामुळे बुध ग्रहाचे अशुभ परिणाम हे नष्ट होत असतात. तसेच वृषभ आणि तुळ राशीचा स्वामी शुक्र आहे. तर अशा व्यक्तींना अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी वेलची पूड किंवा कच्चे दूध टाकायचे आहे. ज्यांची रास ही मकर किंवा कुंभ आहे तर अशा व्यक्तींनी शनीचा अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी अंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहे. कारण मकर आणि कुंभ राशीचा स्वामी आहे तो म्हणजे शनी. त्यामुळे ज्यांना 7.5चा त्रास आहे तर त्यांनी आवर्जून या सोमवती अमावस्येच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकून त्या पाण्याने स्नान करायचे आहे. तसेच ज्यांची धनु राशी आहे आणि मीन राशी आहे या राशीचा स्वामी गुरु ग्रह आहे आणि गुरु ग्रह मजबूत होण्यासाठी अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद जी आहे तर ती टाकायची आहे. अगोदर सांगितल्याप्रमाणे हळद अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून पाण्याने स्नान केल्याने आपल्याला बरेचसे फायदे होत असतात. शरीराच्या दृष्टीने सुद्धा आणि धार्मिक दृष्ट्या सुद्धा. यामुळे आपल्याला काहीही शक्य झालं नाही तरी चिमूटभर हळद आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकतो. याची राशी धनु आणि मीन आहे. अशा व्यक्तींनी आवर्जून हळद जी आहे तर ते अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. आपण आपल्या राशीनुसार सुद्धा अंघोळीच्या पाण्यामध्ये वस्तू टाकून त्या पाण्याने स्नान करू शकतो. कारण राशीनुसार आपल्याला त्याचे शुभ फळ प्राप्त होत आहे आणि आपला जो ग्रह आहे तर तो ग्रह मजबूत होत आहे. त्याचप्रमाणे राहूचा आणि केतूचा जर आपल्याला त्रास होत असेल किंवा राहूच्या आणि केतूच्या अशुभ प्रभावापासून आपल्याला स्वतःचे रक्षण करायचे असेल तर अशा व्यक्तीने अंघोळीच्या पाण्यामध्ये लाल चंदन मिसळून पाण्याने अंघोळ करायची आहे. धन्यवाद.